नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। अहिल्यानगर शहरातील समस्त मुस्लिम समाज, समस्त ख्रिश्चन समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना त्वरित उभारण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे। नगर रचना विभाग अहिल्यानगर मार्फत जावक क्रमांक 2693 या पत्राच्या अनुषंगाने 169 ते 172 यापैकी मंजूर झालेल्या जागेवर कत्तलखाना अर्थात स्लॉटर हाऊस उभारण्यात बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। संबंधित जागेवर कत्तलखाना लवकरात लवकर शासनाकडून उभारण्यात यावा आणि जोपर्यंत ते कायमस्वरूपीचे कत्तलखाने होत नाहीत तोपर्यंत ते मजूर त्या व्यवसायावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी तात्पुरता कत्तलखाना त्वरित उभारण्याची परवानगी द्यावी। सध्या आमचा व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। स्थानिक मागणी आणि अर्थकारण आपल्या जिल्ह्यात मांसाहारी खाद्यपदार्थांची मागणी दिवसेंदिवस भारतीय, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागल्याने त्यांच्या उत्पन्नाचे विपणन करण्यासाठी प्रमाणबद्ध ठिकाणांची आवश्यकता आहे, ज्यामुळे त्यांना धंद्यात जास्त संधी मिळेल। उत्पादनाची प्रक्रिया अनियमितपणे केली जाते, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। म्हणजेच उत्पादनासाठी एक सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण असावे लागते। स्वच्छता नियंत्रण आणि प्रक्रिये सुविधा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे। प्राण्यांच्या जीवनाच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी योग्य कायदे आणि नियमांचे आवश्यक आहे। स्थानिक समाजात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। गट संपर्क वाढवून नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल। विविध व्यवसायामध्ये रोजगारांची वाढ होईल। स्थानिक समुदायामध्ये आहाराशी संबंधित माहिती आणि जागरूकता वाढवण्यासाठी हा एक चांगला मंच आहे। स्थानिक शेतकऱ्यांना आणि उपभोक्त्यांना एक सुसंगत प्रक्रिया समजवण्यासाठी शिक्षण कार्यान्वित केले जाऊ शकतात। पर्यावरणाच्या संरक्षणासाठी योग्य योजना अंमलात आणणे आणि प्राणी विविधता सांभाळणे आवश्यक आहे। या गोष्टीवर लक्ष देईल तर या विविध मुद्द्यावर विचार करून आवश्यक कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगर शहरातील समस्त मुस्लिम समाज, समस्त ख्रिश्चन समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने करण्यात आली आहे। हम सब हमारे शहर के मुस्लिम समाज, क्रिश्चियन और हमारे दलित भाई, हम सब मिलके आज कलेक्टर ऑफिस को हमने निवेदन दिए है। निवेदन देने का कारण ये है कि हमारे जो शहर में 50% के ऊपर ये हमारा जो गोश्त है ये खाने वाले मांसाहारी लोग खाने वाले, मगर हमारे यहाँ ये लीगल कत्तलखाना न रहने की वजह से बाकायदा हमारे को भैंस भी काटे, ये भी काटे, हमारे को तकलीफ दिया जाता, हमारे लोगों को मारा जाता, उनके जानवर लूटे जाते, उनसे पैसे की मांगनी करी जाती, उन पर गुने दाखिल होते। और हमने हर टाइम पालिका से मांगनी करके 2018 में हमने फाइनल मंजूरी स्लॉटर हाउस की गट नंबर 169 ते 172 पैकी हमारी 5 एकड़ जगह मंजूर हमने कराई हुई, पर उसके बाद उस पर कोई कार्रवाई नहीं हुई। हमने हर टाइम मांगनी करे पालिका में कि हमारे को वो जगह पे स्लॉटर हाउस बांध के देना, और जो लीगल है, हम जो लीगल हमारा काम है, जो भैंसों का काम है, उसकी हमने मांगनी करे, तो वो हमारी कुछ मांगनी हो ये नहीं हुई। आज कलेक्टर हाउस से हम सब समाज के प्रतिनिधि यहाँ है और हमने मुलाकात ली, और हमारे कलेक्टर साहब ने आश्वासन दिए कि इस पे जल्द से जल्द हम कार्रवाई करेंगे, और इसको जल्द से जल्द नहीं तो तुम्हारे को तात्पुरता हम इसको तुम्हारे को मंजूरी दी के वो पूरा फाइनल होए तक तात्पुरती तुम्हारे को मंजूरी की ऑर्डर देंगे, ऐसा कलेक्टर साहब ने हमारे को आश्वासन दिया है। अहमदनगरच्या अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये 2018 मध्ये महानगरपालिकेच्या वतीने जे काही या ठिकाणी स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तलखान्याची जी काही मान्यता देण्यात आलेली आहे, या संदर्भात जे काही काम अडकले या संदर्भात आता निवेदन देण्यात आले। त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांची चर्चा झाली। कलेक्टर साहेब म्हणले की बॉस, जर समजा शासकीय निधीचा उपलब्ध जर नाही झाली तर आम्ही बीओटी तत्वावर का होईना पण तुम्हाला तातडीत लवकरात लवकर या ठिकाणी स्लॉटर हाऊस चालू करून देऊ, असा शब्द या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करू इच्छित नाही, परंतु जर समजा येत्या काळात जर समजा या मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र प्रकारचं आंदोलन नगर शहरामध्ये केलं जाईल। जय भीम। आणि सर्व माझ्या बंधू दोस्तांनो, कारण की आज ज्या मुस्लिम समाजाने जो कलेक्टर साहेबांना जे कत्तलखान्यासाठी एक निवेदन दिलं, त्यामध्ये खरोखरच ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजाने हर एक गोरगरीब जे आहेत हे मटण खातात, आणि कारण की त्यांच्यामुळं ते स्वस्त भेटतं। आणि आता विशेष करून हे आता काही सामाजिक संघटना किंवा कोणी याच्यावर भरपूर बदनामी करून
यांना त्रास द्यायचं काम करतात, त्याचा प्रथम मी निषेध करतो. विशेष करून हे ज्यांच्या हातावरचे पोट आहेत त्यांना आणि ज्यांना खरंच आवश्यकता आहे आणि यांचा एक कत्तलखाना बी मंजूर झालेला आहे. आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं हो, त्यांची आमची एक बैठक झाली, लवकरात लवकर तुम्हाला आम्ही न्याय देऊ. जर न्याय नाही दिला तर आपण सर्व समाज मिळून आपण याच्यावर एक तीव्र आंदोलन करू. सर्व याबद्दल आम्हाला जे बोलावलं, आमचा सन्मान केला. मी सर्व धर्मीयांचं मान सम्मान जाति धर्म से नहीं मिलता है, वो मिलता है उनके कर्तव्य और उनके गुणों से मिलता है. इसलिए कोई भी ऐसा गलत समझ मत करना. धर्म चाहे कोई भी हो, अच्छे इंसान बनो. तुम्हारा हिसाब तुम्हारे धर्म से नहीं, तुम्हारे कर्म से होने वाला है. मुझे आज बोलने का सम्मति दी. मैं सबका इधर आभारी हूँ. जय हिंद, जय ख्रिश्चन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं. आमची मागणी होती नगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कत्तलखान्याकरता 2018 मध्ये नियोजित जागा दिली होती, त्यावर अद्याप कुठलंही काम झालं नाही. खरं पाहता अनेक वर्षापासून नगरमध्ये कुरेशी समाज हा जास्त प्रमाणात आहे. त्यांच्यावर फक्त मुस्लिम असल्यामुळं अनेक अन्य अत्याचार आज चालू आहे. आम्ही आमची सर्व व्यथा कलेक्टर साहेबांना मांडली. त्यांनी आमच्या निवेदनावर पुढील कारवाई लवकरच करू असे आश्वासन दिले. जर आमचं म्हणणं मान्य नाही केलं तर पुढील काळामध्ये समस्त समाजाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू.